जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा 19वा भाग. श्री समर्थ रचित कृष्णपर या करुणाष्टकावरचं विवेचन आज ऐकूया. कृष्णपर. नटे नेटके रूप लावण्य साजे, यमुने तिरी रम्य राजे विराजे, अतिमृद वेणुस्वरे रंग माझे, आळापे जळारोध आकाश गाजे. श्रीराम. उभा देऊढा पावली वंश पाणी, ध्वनी गौल्य रागावलीची सिराणी, तया खेचरे भूचरे लुब्ध झाली, देहे भावना हेत सुखे विराली. श्रीराम. पदे मूर्छना ताळ संगीत वाचा, उठे राग कल्लोळ सप्तैश्वरांचा, उभे सर्व गंधर्व चकित झाले, कळेना लीळा वेणू हा काय बोले. श्रीराम. पडे नाद कानी तया पावयाचा, बहुजीव व्याकुळ गोपी जनाचा, अकस्मात हा नाद कोठून आला, तया नाद मुळास नेमून निघाला. श्रीराम. सयेची तये चोरिले वेणुनादे, मन भेदिला साजणी नाद छेदे, अवस्था बहु लागली रूप वेधे, आहारे असे काय केले मुकुंदे. श्रीराम. उदासीन या वैभवे सीण वाटे, युगासारिखा दीन कोठे न कंठे, त्रिभंगी उभे सावळे रूप जाचे, ठसावे मनी ध्यान सर्वोत्तमाचे. श्रीराम. पदी वक्र वामांग ठाणी विराजे, ग्रीवा वक्र बोटे ध्वनी वक्र वाजे, कटी वक्रता भृल्लता वक्र पाहे, तया देखता जीव थकीत राहे. श्रीराम. उभा वक्र हा देवुडा चक्रपाणी, जया शक्र भांबावला नक्रताणी, सदा सेविती तक्र त्या विक्रयोही, जगी धन्य गवळी म्हणे दास तोही. श्रीराम. नटे नेटके रूप लावण्य साजे. आज आपण श्रीकृष्णाचं अष्टक पाहणार आहोत. श्री समर्थांच्या करुणाष्टकामध्ये देवदेवतांचं सुद्धा वर्णन आहे. त्याचं कारण त्यांच्या जीवनाच्या चतुःसूत्रीपैकी महत्त्वाचं मुख्य ते हरिकथा निरूपण असं आहे. जीवनाला भगवंताचं अधिष्ठान असेल तर आपल्याला जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. त्याच्या रूपगुणाचं वर्णन करून ते गुण आपल्याला कसे आत्मसात करता येतील याचा विचार करण्यासाठी श्री समर्थ आपल्याला विविध देवदेवतांचे सद्गुण सांगतात. त्या भगवंताच्या श्रीकृष्ण अवताराचं वर्णन आजच्या करुणाष्टकात आहे. अवतार म्हणजे अवतरती इति अवतारहा. भगवंत विशिष्ट कार्यासाठी देह धारण करून अव्यक्तातून व्यक्तामध्ये आपल्या मर्जीने येतात. या येण्यात काय कार्य करायचं हे त्यांना आधीच माहिती असतं. तशी योजना आखून ते जन्म घेतात. योगमाया हे त्यांचं सामर्थ्य असतं, तर दिव्य शक्ती त्यांना प्राप्त असते. त्यामुळे ते जोमाने कार्य करतात. त्यांचं कर्म दिव्य असतं. जन्म कर्मच मे दिव्यहा असं भगवंत सांगतात. श्रीकृष्णाचा जन्म दिव्यच म्हणावा लागेल. त्यांनी जगाला ज्ञानमय मुक्तीचा मार्ग दाखवला आणि स्वतः या अनंत परब्रह्मस्वरूप परमेश्वराने शांत सीमित होऊन देहात येणं हा बंदिवासच स्वीकारला.
शिवाय त्यांनी जन्म घेतला तो कंसाच्या बंदिवासात. यातून आधी बाह्य भौतिक बंधनातून आधी मोकळे व्हा, नंतर देह मन ही बंधनं सोडवा असा संदेश त्यांनी दिला. कंसाच्या कारागृहाच्या बंधनातून भगवंत लगेच बाहेर पडले. आम्हाला बाह्य बंधन सोडवणं म्हणजे नातेवाईक, लोकेशणा, वित्तेषणा, पुत्रेषणा, इंद्रियांची आसक्ती सोडणं अवघड जातं. त्यानंतर देह मन बुद्धी यांची बंधनं सोडायची, ते तर फारच अवघड असतं. ते अशक्य नाही, पण प्रयत्न साध्य आहे, हा संदेश भगवंत देतात. अत्यंत लावण्यपूर्ण तेजस्वी बालरूपाने जन्म होताच मला गोकुळात नेऊन ठेवावं हे देवकीला सांगितलं. कर्तव्य लक्षात घेऊन जगाच्या रक्षणार्थ देवमाता देवकीने मोह ममत्व वात्सल्यभाव आणि सर्व शक्तीनिशी बालकृष्णाला दूर सारलं. म्हणूनच समर्थ त्यांच्या भागवतात म्हणत असावेत, कितेक बंधमोचने तयासी काय बंधने करुणी पंथ मोकळा श्रीकृष्ण जाय गोकुळा. बंध विमोचन रामासारखा हा श्रीकृष्णसुद्धा सर्वांना बंधनातून सोडवणारा आहे. तो बंधनात अडकणं शक्य नाही. श्री समर्थांनी सुद्धा वयाच्या 8व्या वर्षी सर्व ऐहिक बंधनं मोकळी करून राघवाचा पंथ स्वीकारला आणि आदर्शवत जीवन जगून लोकांना आदर्श घालून दिला. कृष्णलीला पाहिल्या म्हणजे त्यांची दिव्य कर्म लक्षात येतात. यमुना नदीतून जाताना पुराच्या पाण्याला अंगठा लावून पुराचं पाणी दूर करायचं. पूतना मावशीला 2 महिन्यांचं बालरूप असताना मारायचं. ही कर्म दिव्यच म्हणावी लागतील, जी भगवंतांनी लीलया केली. समर्थांनी सती जाणाऱ्या स्त्रीच्या पतीला त्याच्या प्रेताला जागृत करणं, लघुमा सिद्धीचा वापर करून जलालुद्दीनला धडा शिकवणं हे दिव्य कर्मच होतं. पण भगवंताप्रमाणे श्री समर्थ त्यात अडकले नाहीत. भगवंताचं दिव्य कर्म जाणणं म्हणजे निष्काम कर्मयोग जाणणं. गोकुळ सोडून जाताना आदल्या दिवशी सर्व नित्यकर्म करताना गोकुळ कायमचं सोडणार याची भगवंतांनी कोणालाही कल्पनासुद्धा दिली नाही. यशोदा राधा यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते, पण त्यांच्या विरहाचं प्रदर्शन केलं नाही. ही अलिप्तता बाळगणं, उपभोगाची आसक्ती नसणं, कर्तृत्वाचा अहंकार नसणं ही दिव्य कर्म, ही त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवली. एखाद्या गोष्टीत आसक्त न होता ती सहजपणे सोडण्याची कला भगवंतांना अवगत होती आणि त्याचा आचरण करून त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला. श्री समर्थांनी रामाची भक्ती केली, पण काही वेळा कृष्णाच्या नीतीचा अवलंब केला. श्रीकृष्ण मुरली वाजवताना मान तिरकी, दृष्टी तिरकी ठेवून उभा राहायचा, ते सुद्धा त्रिभंगा म्हणजे 3 ठिकाणी वाकडा होऊन. ही सर्व त्याची चाल तिरकी आहे हे तो दाखवत असे. अर्थात नीतिमूल्यावर आधारित निष्काम कर्मयोगाचं आचरण, तरीही कृष्णनीती अजबच होती. श्री समर्थांनी या कृष्णनीतीचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला. अफजलखानाचा वध हे त्याचं उदाहरण देता येईल. चोर भांडारी करावा किंवा काटीने काटी झाडावी, झाडावी परी ते कळोने दावी, ही कृष्णनीती आहे, जी समर्थांनी निष्काम भावनेने आचरणात आणली. श्रीरामांचं जीवन अगदी खुल्लम खुल्ला आहे. इथे अंतरंग बहिरंग वेगळं नाही, पण श्रीकृष्णाची गोकुळातली लीला वेगळी, द्वारकेतली वेगळी, मथुरेतली वेगळी, रासलीला वेगळी. म्हणून श्रीकृष्णाच्या सगळ्या लीला सगळ्यांना वाचायची परवानगी नाही, असं आचार्य किशोरजी व्यास म्हणतात. श्रीकृष्ण क्रांतिकारक होता. समविचारी लोकांना एकत्र आणून संख्येने कमी असलेल्या पांडवांना त्याने मदत केली
आणि कौरवांना अद्दल घडवली. समर्थांनी समविचारी लोकांना एकत्र आणून संख्येने कमी असलेल्या शिवाजी महाराजांना मदत करून यवनांना अद्दल घडवली. एका प्रगल्भ ब्राह्मणाच्या आवेशाने श्रीकृष्ण रूपाने आम्हाला आचरणार्थ मोक्षार्थ गीता सांगितली, तर समर्थांनी दासबोध आत्माराम सांगून आम्हाला गमूपंथ अनंत या राघवाचा असा मार्ग दाखवला. श्रीकृष्णाने अनेक राक्षसांचा संहार केला. अवतार संहार करतो, संत प्रत्यक्ष संहार करत नाहीत, तर त्यांच्यातील राक्षसी प्रवृत्तीचा संहार करतात. जे खळांची व्यंकटी सांडो हा संतांचा न्याय असतो. समर्थांनी जावळीचे मोरे, अन्य यवन सरदार यांना कसं दूर करायचं याचं मार्गदर्शन महाराजांना केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असं भगवंत अभिवचन देतात. तर संत जे जे असे अवतारी पुरुष जन्म घेतात त्यांना मदत करायला अवतार घेतात. अशा भगवान श्रीकृष्णाचं वर्णन समर्थांनी यात केलेलं आहे. ईश्वराचा पराकोटीचा ध्यास घेणं, तळमळ, भगवंताशिवाय बेचैनी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर होणारा भक्तिरसपूर्ण निग्रह साधकाची वृत्ती निवृत्तीकडे नेतो. सर्वत्र एक तत्व दिसतं, मग तो राम असो किंवा कृष्ण. त्या सावळ्या सुंदर श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन श्री समर्थ करतात, कारण ते रूप, त्याचं चरित्र आपल्याला सगुण भक्तीसाठी प्रेरणादायी असतं. कृष्णपर या करुणाष्टकात पहिल्या 2 कडव्यात त्यांनी श्रीकृष्णाच्या देहरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि नंतर त्याच्या वेणुनादाचं वर्णन केलं आहे. त्याचं बालरूप मोहक आहे, अत्यंत लावण्यपूर्ण, तेजस्वी, गुडघ्यांवर रांगणारं, चिखलमातीत खेळणारं, वाळे घुंगूर याचा मधुर आवाज करणारं, आपल्या रूपाने आणि निरागस हास्याने सर्वांना मोहून टाकणारं असं हे दिव्य रूप घेऊन भगवंत यमुनेच्या तीरी प्रकट झाले. अशा या व्यक्त झालेल्या परब्रह्माच्या श्रीकृष्णाच्या मुरलीच्या गौल्य म्हणजे मधुर निनादाने संपूर्ण गोकुळ, गोप आणि विशेषतः गोपी त्याच्यासाठी देहभाव विसरून वेड्या पिशा झाल्या होत्या. मुरली मोहनाने सुद्धा त्यांच्यावर वेणुवादनाने प्रेमाचा वर्षावच केला आणि सर्व गोपी त्याच्या भक्तीत एकरस झाल्या होत्या. गोपींच्या तन्मयतेविषयी काय सांगावं. त्यांचं तन मन श्रीकृष्णमय झालं होतं. स्वतः त्रिभंगा, 3 ठिकाणी वाकडा तरीही त्रिगुणातीत असणारा, देहुडा दिडक्या पायावर उभा राहणारा असा हा कृष्ण आपल्या देहबुद्धीला दूर करतो. नावातही जोडाक्षर घेणारा आम्हाला जीवाला शिवाशी ईश्वराशी जोडतो. त्याच्या वेणुनादाने आकाशातील पक्षी तर धरणीवरील गायी पशु सर्वजण भान विसरून त्या मुरलीच्या नादामध्ये लुब्ध झाली होती. हे सप्तस्वर ऐकून गंधर्वसुद्धा मोहित झाले. खरं तर गंधर्व म्हणजे स्वर्गलोकात गायन वादन आणि नृत्य करणारे, पण स्वर्गलोकावरच ज्याची सत्ता आहे. गंधर्वांना गायन वादन नर्तन यासाठी शक्ती पुरवणाराच आता चित्तचोर बनून मुरली वादन करत गंधर्वांना सुद्धा चकित करत आहे. जे चित्त विचलित होतं त्या चित्ताचं हरण करणारा तो हरी सगळ्यांच्या मनाचं तो उन्मन करत आहे. सतत भगवंताच्या ओठाशी राहणाऱ्या वेणूबद्दल गोपींना आपल्याला कन्हैयाचा इतका सहवास मिळत नाही, ही सात्विक असूया होतीच. या त्याच्या वेणूचं वर्णन करताना 7 सुरांची ही वेणू ऐकताना मन तल्लीन होतं असं श्री समर्थ सांगतात. हा नुसता वेणूचा नाद नाही, हा मुळाकडे जाणारा अनाहत ध्वनी आहे. या वेणूचा वेळू
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या दिवशी तोडत नाहीत, कारण त्यात मी असतो. तिच्या जन्माच्या आधीच त्यातून मी काढला जातो. आतून तिला पोकळ केलं जातं. त्यातील चित्तातील मल, विचारातील विक्षेप, देहबुद्धीचं आवरण नष्ट केलं जातं. नवद्वारे पुरे देही. देहाला 9 द्वारं आहेत. 2 उत्सर्जन करणारी द्वारं सोडली तर त्यातील 7 द्वारं ही विषयांना प्राप्त करण्यासाठी बाहेर जातात. तसंच ज्ञानाला आत घेतात. या वेणूला छिद्रे पाडताना त्यावरच्या चकत्या दूर करतात. षड्रिपू दूर केले की मग 7 द्वारं मोकळी होतात. आता त्या निर्मल शुद्ध वेणूमध्ये भगवंत फुंकर मारतो, तेव्हा निर्माण होणारा ध्वनी अनाहत असतो. अनाहताचा हल्लरुगासी असं ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात. आहत म्हणजे आपटणं. आपले उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा तो वर्ण, ते अक्षर परावाणीपासून निर्माण होऊन वैखरीपर्यंत येताना मुखात, कंठात आपटतो. क, ख, ग, घ, ङ हे कंठात आपटतात, म्हणून त्यांना कंठ्य म्हणतात. च, छ, ज, झ, ञ हे तालव्य. ट, ठ, ड, ढ, ण हे मूर्धन्य. त, थ, द, ध, न हे दंत्य. तर प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य असं असतं. म्हणजे तिथे तिथे ते आपटणारे असतात आणि मग वैखरी वाटे बाहेर पडतात. जो ध्वनी परावाणीपासून वैखरीपर्यंत कुठेही आपटत नाही त्याला अनाहत ध्वनी असं म्हणतात. अनाहत ध्वनी परेहून परता अशा परब्रह्मापर्यंत नेतो. म्हणून श्रीकृष्णाच्या वेणूचा अनाहत ध्वनी सर्वांना मुग्ध करतो. 7व्या कडव्यात मोहक श्रीकृष्णाची वक्रता वर्णन करताना पदी वक्र, चाल वाकडी, भ्रूलता वक्र, दृष्टी तिरकी, बोटंसुद्धा वेणुवादन करताना वाकडीच, त्रिभंगी सावळं रूप, तरीही त्याला पाहताच आमच्यातील वक्रता नष्ट होते. कुब्जेची कथा याचंही द्योतक आहे. भगवंतांनी आपल्या चरणांनी कुब्जेच्या पायाच्या दोन्ही पंजांना जोरात दाबलं आणि 2 बोटांनी हनुवटीला एक झटका दिला. त्याबरोबर तिचे 3 ठिकाणी वाकडे असलेले शरीर सरळ झाले आणि ते शरीर सुंदर दिसू लागले. आमची बुद्धी ही कुब्जा आहे. काम, क्रोध, लोभ यांनी ती वक्र होते. तिला भगवंतच सरळ आणि सुंदर करू शकतात, पण त्यासाठी भगवंताला प्रेम द्यावं लागतं. शक्र म्हणजे इंद्र, नक्र म्हणजे मगर, तक्र म्हणजे ताक असा अनुप्रास साधून समर्थांनी इंद्र चकित झाला तर गजेंद्राबरोबर नकराचा म्हणजे मगरीचा सुद्धा उद्धार केला आणि गोपीची सा प्रेमस्वरूपा अशी भक्ती यांचा उल्लेख केलेला आहे. असा हा श्रीकृष्ण लीलांनी चकित करणारा, सर्वांचा उद्धार करणारा, भक्तीसाठी अधीर झालेला आहे. त्या सगुणाचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. श्रोते हो, या करुणाष्टकातून भगवंताची दिव्य कर्म आणि या व्यक्त परब्रह्माच्या लीला आपण पाहिल्या. समर्थांनी त्या सगुणाचं केलेलं वर्णन आपण समजावून घेतलं. संध्याताईंनी केलेल्या या सुंदर विवेचनाच्या श्रवणानंतर आज इथेच विराम घेऊ आणि पुढच्या भागात हरिकीर्तन याबद्दल जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.